पुढच्या बातम्यांकडे आता वळूयात। बाबाजानी दुर्राणींची शरद पवार गटामध्ये घर वापसी आता निश्चित झालेली आहे। शरद पवार गटाचा अजित पवार गटाला हा एक मोठा धक्का आहे। भविष्यामध्ये पवारांच्या नेतृत्वात काम करणार असं बाबाजानी दुर्राणी यांनी म्हटलेलं आहे। अजित पवार सध्या समविचारी लोकांसोबत नाहीत असं देखील दुर्राणींचं म्हणणं आहे। दरम्यान बाबाजानी दुर्राणींचा पाथरी विधानसभेतून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी त्यांचा मुलगा जुनेद दुर्राणी यांनी केलेली आहे। निश्चितपणे मी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली भविष्यात काम करणार आहे। ज्या ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये मतदारामध्ये मतभेद निर्माण होतात तिथे काम करणं नेत्याला बी कार्यकर्त्याला बी आणि मतदाराला बी फार अवघड होते। तर बाबाजानी दुर्राणी पवार गटामध्ये परतणार आहेत। त्यांचा प्रवास राजकीय प्रवास कसा राहिलेला आहे तर 2004 मध्ये पहिल्यांदा पाथरीमधून विधानसभेवर ते आमदार म्हणून निवडून गेले। 2012 आणि 2018 मध्ये विधान परिषदेवर आमदार म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे।